आता बातम्या पाहूयात विस्ताराने। महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक, अभिमानास्पद आणि गौरवशाली क्षण। महाराष्ट्रातील 11 किल्ल्यांना जागतिक यादीमध्ये स्थान मिळालं आहे। शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट झालेत। रायगड, राजगड, प्रतापगड, शिवनेरी किल्ल्यांचा यामध्ये समावेश। पन्हाळा, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्गचाही यामध्ये समावेश आहे। विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी किल्ल्यांचा समावेश, तर तामिळनाडूतील एक जिंजी या किल्ल्याचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे। वारसा म्हणून घोषित केलेल्या स्थळ, ज्याला आपण म्हणू उभारणी, स्ट्रक्चर, वास्तू, यामध्ये आता आपल्या या 12 गड किल्ल्यांना मानांकन, मानाचं स्थान मिळालं। याची अद्वितीय वैश्विक मूल्य हे महाराजांच्या कर्तृत्वाचं होतच आहेच, पण ते जगाला मान्य करायला लागलं। आणि म्हणून आता जागतिक वारशामध्ये आपल्या गडकिल्ल्यांचं, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वैश्विक कर्तृत्वाचं, स्थापत्यशास्त्राचं एक मानाचं स्थान हा समस्त महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आणि सोहळा आहे। काल रात्री एक घोषणा झाली की स्वराज्यातील 12 किल्ले हे जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये त्यांचा नामनिर्देश झाला आणि एक संपूर्ण महाराष्ट्राला एक आनंदाची लहर जणू काही आली। असंच तो पुन्हा एकदा इतिहास जिवंत झाल्याचा तो निश्चितच आनंद सर्वांना होतोय। खरं तर जागतिक वारसा स्थळामध्ये आपल्या या 12 किल्ल्यांचं नामांकन होणं आणि त्याच्यामध्येही विशेषतः छत्रपती शिवरायांचं जन्मस्थान शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी पासून ते थेट जिंजीच्या किल्ल्यापर्यंतचं हे नामांकन छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने या सगळ्या गोष्टी घडल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही गेल्या 3 वर्षापासून माहितीचं सरकार करतो आणि त्यामध्ये ही मोठी अचीवमेंट आहे की आपले 12 छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले जागतिक वारसा दर्जामध्ये वर्ल्ड हेरिटेज यादीमध्ये त्यांचा समावेश केला। ही आपल्यासाठी, महाराष्ट्रासाठी, तमाम शिवभक्तांसाठी मोठी गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे। मराठा मिलिटरी आर्किटेक्ट म्हणून मराठ्यांचं स्थापत्य, युद्धशास्त्रीय स्थापत्य म्हणून हे किल्ले 12 किल्ले म्हणजे त्याच्यामध्ये तामिळनाडूतल्या जिंजी किल्ल्याचा सुद्धा समावेश आहे आणि महाराष्ट्रातले बहुतांशी सगळे महत्त्वाचे किल्ले त्याच्यामध्ये आहेत आणि ह्याला एक जागतिक एक ओळख ह्या गोष्टीमुळे प्राप्त होणार आहे किंवा झालेली आहे। त्यामुळं खरं तर आपण ज्यांनी काही सगळे प्रयत्न केले त्या सगळ्या संबंधितांचं अभिनंदन केलं पाहिजे। महाराष्ट्र शासन असेल, केंद्र शासन असेल, त्यांचे अधिकारी असतील। याचा प्रस्ताव पहिल्यांदा काही वर्ष संभाजीराजेंनी सुद्धा याच्यासाठी प्रयत्न केलेले होते। आता ही मोठी जबाबदारी आपल्यावर परत एकदा येऊन पडलेली आहे आणि मला वाटतं की महाराष्ट्र शासन, त्याचा सांस्कृतिक विभाग एवढी मोठं यशस्वीता हातात आल्यानंतर खूप गांभीर्याने याच्याकडे बघेल। दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी ट्विटमध्ये काय म्हटले आपण पाहूयात। प्रत्येक भारतीय या सन्मानाने आनंदित झाला आहे। या मराठा मिलिटरी लँडस्केप्स मध्ये 12 भव्य किल्ल्यांचा समावेश असून ज्यापैकी 11 महाराष्ट्रात तर एक तामिळनाडूमध्ये आहे। जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो तेव्हा आपण त्याचा संबंध सुशासन, लष्करी ताकदवर भर देण्याशी जोडतो। कोणत्याही अन्यायापुढे न झुकण्याच्या त्यांच्या वृत्तीने हे थोर शासक आपल्याला प्रेरणा देतात। आपण सर्वांना आवाहन करतो की या किल्ल्यांना भेट द्या आणि मराठा साम्राज्याचा समृद्ध इतिहास जाणून घ्या।
शिवरायांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश झाल्यानंतर शरद पवार यांनी भारत सरकार, पुरातत्व विभाग आणि इतिहास अभ्यासकांचे आभार मानले. त्यांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलं आपण पाहूयात. 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याची बातमी प्रत्येक शिवप्रेमीच्या हृदयात अभिमानाचं स्फुल्लिंग पेटवणारी आहे. आता छत्रपतींचा इतिहास केवळ आपल्या पाठ्यपुस्तकांपुरता न राहता जागतिक अभ्यासाचा विषय होणार आहे. या गौरवाच्या पार्श्वभूमीवर एक जबाबदारीही आपल्या सर्वांवर येते, ती म्हणजे गड किल्ल्यांचं जतन, संवर्धन आणि सन्मानपूर्वक देखभाल. इतिहास जिवंत ठेवायचा असेल तर केवळ स्मरणात नव्हे तर कृतीतही तो उतरवायला हवा. संवर्धनाशिवाय वारसा केवळ आठवण बनून राहतो. या ऐतिहासिक यशाबद्दल भारत सरकार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.